लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सिंधू राणीच्या खोलीत जाते. राणी त्या ठिकाणी एकटीच असते. तर सिंधू तिला कॉरिडॉरमध्ये सापडलेलं कानातलं दाखवत विचारते की मधुताई हे तुमचं आहे का? आणि त्यावर राणी ते घेत म्हणते की हो सिंधू, पण तुला कुठे सापडलं? त्यावर सिंधू हसून सांगते की इथे बाहेरच कॉरिडॉरमध्ये. त्यावर राणी म्हणते अगं हो, पण आता याचा काही उपयोग नाही, कारण याच्याबरोबरचं कानातलं देखील हरवलं आहे. आणि त्यावर सिंधू हसून म्हणते की हे बघा याच्यासोबतचं दुसरं कानातलं. आणि सिंधूच्या हातात ती दुसरी जोडी बघून राणीला तर धक्काच बसतो. ती विचारते की हे कुठे सापडलं तुला? आणि त्यावर सिंधू म्हणते की हे मला साळुंक्य मॅडमने दिलं. आणि ते ऐकून राणीच्या पायाखालची जमीनच सरकते, पण ती लगेच नाटक करायला सुरुवात करते. ती विचारते कोण साळुंक्य मॅडम? त्यावर सिंधू म्हणते की अरे बापरे, तुम्ही साळुंक्य मॅडमचं नाव ऐकलं नाहीत का? पहिल्यांदाच ऐकताय का? आणि त्यावर राणी म्हणते अगं हो, पण तू असं का बोलतेस माझ्यासोबत? आणि ते ऐकून मग सिंधू खूप चिडते. ती म्हणते की मधुताई, तुम्ही इतक्या खालच्या थराला जाऊन वागाल असं मला वाटलं नव्हतं. तुम्ही आपल्या भांडणामध्ये आईंना का ओढलत? त्यांच्यासोबत हे सगळं का केलं? आणि त्यावर राणी रागातच तिच्याकडे बघू लागते. पण ती हे सगळे आरोप काही मान्य करत नाही. उलट ती म्हणत असते की सिंधू अगं हे काय बोलतेस तू? माझ्यावर कसले आरोप करतेय? तर सिंधू म्हणते की मधुताई, मला चांगलंच माहिती आहे की तुमचा माझ्यावर राग आहे, कारण मी राघवच्या आयुष्यात परत आल्यामुळे तुमचं लग्न मोडलं. मात्र तुम्ही याचा राग घरच्यांवर काढू शकत नाही. जर तुम्ही आईंसोबत पुन्हा चुकीचं वागलात ना तर याद राखा. मात्र राणी म्हणते की सिंधू अगं काय बोलतेस तू? मला माहिती आहे आपलं नातं कॉम्प्लिकेटेड आहे, मात्र एक माणूस म्हणून मी तुझा रिस्पेक्ट करते. मला माहिती आहे तू स्ट्रेट फॉरवर्ड आहे, पण याचा अर्थ असा नाही की तू माझ्यावर उठसूट कोणतेही आरोप करावेस. आणि ते ऐकून सिंधू म्हणते की मधुताई, मी तुम्हाला शेवटचं सांगते, जर तुम्ही परत माझ्या घरच्यांच्या वाटेला गेलात तर मग बघा. मात्र राणी म्हणते की आत्तापर्यंत मी तुझ्याशी खूप चुकीची वागले, अनेक गोष्टी केल्या, मात्र आपल्या भांडणात मी कधीच घरच्यांना ओढलं नाही आणि यापुढे सुद्धा मी तसं करणार नाही. त्यामुळे तू माझ्यावर चुकीचे आरोप करू नको, निघ इथून. आणि ते ऐकून सिंधू मनाशी म्हणते की ह्या एवढ्या का चिडल्या आहेत? एकतर यांच्यावर केलेले आरोप खरे असले पाहिजेत किंवा या खरंच निर्दोष असल्या पाहिजेत, नाहीतर माणूस एवढा चिडणारच नाही. आणि मग ती तिथून जाण्यासाठी निघते. जाता जाता तिला व्हीलचेअर दिसते. तिला पुन्हा साळुंक्य मॅडमचं बोलणं आठवतं आणि मग ती तेथून निघून जाते. ती मनाशीच विचार करत असते, माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ते सगळे मधुताईंच्या विरोधातच आहेत, पण त्या खोटं बोलत आहेत हे सिद्ध करण्यासाठी मला अजून पुराव्यांची गरज आहे. आणि मग तिला असाही प्रश्न पडतो की त्या जर आता बऱ्या झाल्या आहेत तर मग त्यांनी व्हीलचेअर का वापरली? की त्या कधी आजारी नव्हत्याच, त्यांनी फक्त नाटक केलं राघवची सिंपती मिळवण्यासाठी. आणि मग या सगळ्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी ती सरळ तिच्या रूममध्ये जाते आणि विभावरीला कॉल करते. विभावरी रागातच तिला विचारत असते की तू मला कॉल कशासाठी केला आहे? त्यावर सिंधू म्हणते की बरेच दिवस झाले तुम्ही मधुताईंना भेटण्यासाठी इकडे आला नाहीत, त्या आता बऱ्या झाल्या आहेत, कळलं ना तुम्हाला? त्यावरती नाटक करत म्हणते की हो, तिचा मला फोन आला होता. त्यावर सिंधू म्हणते मग तुम्ही त्यांना भेटण्यासाठी इथे का नाही आलात? त्यावर विभावरी मनाशी म्हणते की ही मला असे प्रश्न का विचारतीये? आणि मग ती सिंधूला सांगते की मला इकडे महत्त्वाचं काम होतं, त्यामुळे मला तिकडे येता आलं नाही. त्यावर सिंधू म्हणते खरं ना की मधुताई बऱ्या होत्या, त्यांना काही झालंच नव्हतं, हे तुम्हाला आधीपासूनच माहीत होतं? आणि ते ऐकून विभावरी तर घाबरतेच, पण ती सुद्धा राणीसारखं लगेच नाटक करायला सुरुवात करते आणि म्हणते की हे काय बोलतेस सिंधू? तू काय माझ्या मुलीवर आणि माझ्यावर आरोप करतेस का? तुला काय म्हणायचंय? राणी आजारी असण्याचं फक्त नाटक करत होती का? त्यावर सिंधू म्हणते की काकू, मी तर असं काही बोललेच नाही. तर विभावरी म्हणते पण तुला आठवतंय ना, जेव्हा राणीचा अपघात झाला होता तेव्हा मी तिथे आले होते आणि तू सुद्धा त्या ठिकाणीच होती, मग तू असे आरोप का करतेय? त्यावर सिंधू म्हणते की काकू, मी कोणतेही आरोप करत नाहीये, पण ते जाऊ द्या, मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू का? त्यावर विभावरी वैतागूनच म्हणते ठीक आहे बोल. तर सिंधू तिला विचारते की तुम्हाला आठवतंय का, तुम्ही जेव्हा इथे होतात तेव्हा शॉर्ट सर्किट झालं होतं आणि खरं खरं सांगा त्यावेळी दरवाजा तुम्ही नाही तर मधुताईंनी उघडला होता ना?
आणि ते ऐकून विभावरीला तो प्रसंग आठवतो. ती अजूनच घाबरते. मात्र तरीही ती सिंधूवर चिडून म्हणत असते की तू उगाच आमच्यावर खोटे आरोप करू नको. तुला काय म्हणायचंय? आत्तापर्यंत जे काही घडलं ते फक्त एक नाटक होतं का? रत्नपारखींची सिंपती मिळवण्यासाठी आणि राघवपासून दूर जाऊ नये म्हणून राणीने हे सगळं केलं का? आणि हे वाक्य ऐकून सिंधूला क्लिक होतं की ती जो विचार करते तोच बरोबर आहे. हे सगळं फक्त एक नाटकच होतं. आणि ती विभावरीकडून अजून माहिती काढण्याचा प्रयत्न करते. पण विभावरी खूप चिडलेली असते. ती म्हणते की सिंधू तू अशी ऐकणार नाहीस. आता मी रुक्मिणीताईंनाच फोन करते आणि तू माझ्यावर आणि राणीवर कसे खोटे आरोप करतेस हे त्यांना सांगते. मग बघ त्या तुला कशा घराबाहेर काढतील ते. आणि मग ती सरळ फोन ठेवून देते. तर सिंधू मनाशी म्हणते की आत्ताच रुक्मिणी काकूंना याबद्दल काही कळायला नकोय, कारण माझ्याकडे मधुताईंच्या विरोधात एकही ठोस पुरावा नाहीये आणि मग ती पुढे काय करायचं याचा विचार करत असते. मात्र राणी आणि विभावरी सोबत बोलून तिला एवढं तर क्लिअर झालेलं असतं की या दोघीही खोटं बोलत आहेत. जे काही घडलंय त्यात यांचा कुठे ना कुठे नक्की हात आहे. पण मग तेच सिद्ध कसं करायचं याचा ती विचार करत असते आणि लवकरात लवकर पुरावे मिळवण्याचं ठरवते. दुसरीकडे राणी मनाशी म्हणत असते की सिंधू मला असं स्पष्टपणे कसं काय विचारू शकते? तिला नक्कीच माझ्यावर संशय आला असेल. तिच्याकडे काही पुरावा तर नसेल ना? आणि तितक्यात तिला विभावरीचा कॉल येतो. राणी म्हणते की मम्मा अर्जंट नसेल तर नंतर कर. मात्र विभावरी म्हणते की अर्जंट आहे म्हणूनच केलाय, नाहीतर मला माहिती आपल्या फोनची वेळ. आणि मग ती राणीला सांगते की मला सिंधूचा कॉल आला होता. ते ऐकून राणी घाबरते. ती विचारते काय म्हणाली मग सिंधू? तर विभावरी तिला घडलेला सगळा प्रकार सांगत म्हणते की तिला आपल्यावर संशय तर आला नसेल ना? आणि त्यावर राणी मग तिला सांगते की थोड्या वेळापूर्वी सिंधू माझ्याशी बोलण्यासाठी आली होती. आणि मग ती सुद्धा इकडे घडलेला सगळा प्रकार विभावरीला सांगते आणि म्हणते की मम्मा त्या सिंधूला जर माझ्यावर संशय आला ना तर मग काही खरं नाही. आणि ती सिंधू कशी आहे माहिती ना तुला? जर एखाद्याच्या पाठीमागे लागली तर ती काही गप्प बसत नाही. आणि मग त्यानंतर विभावरी म्हणते पण आता आपण पुढे काय करायचं? तू काय ठरवलं आहे? तर राणी म्हणते की आता मी लवकरात लवकर राघवला माझ्याशी लग्न करायला लावणार. फक्त तोपर्यंत त्या सिंधूने गप्प बसायला हवं. तर विभावरी म्हणते ठीक आहे, काळजी करू नको, त्याची व्यवस्था मी करते. आणि मग ती फोन ठेवून देते. त्यानंतर ऋतुजा खूप दिवसांनंतर घरी आलेली असते. सगळेच जण आनंदात असतात. राजश्री म्हणत असते की बरं झालं तू घरी आली, कारण घरात एक माणूस जरी नसला ना तरी घर खायला उठतं. आणि त्यावर ऋतुजा म्हणते की तुम्हाला माझी आठवण येत असेल हो, पण यांचं काय, यांना तर बरंच वाटत असेल. आणि त्यावेळी ऋतुराज म्हणतो की असं कसं बोलू शकतेस तू? मला माझी चूक कळली म्हणूनच मी तुला परत घ्यायला आलो ना? आणि मग ते पुन्हा वाद घालायला सुरुवात करतात. पण ऋषभ त्यांना समजावतो, त्यामुळे ते गप्प बसतात. तर मग रेश्मा ऋतुजाला म्हणत असते की आई तुम्ही प्लीज मला सोडून जाऊ नका. तुम्ही इथून गेलात तर मला खूप एकटं वाटतं. आणि त्यावर ऋतुजा म्हणते खरं की काय? आणि त्यावर रेश्मा म्हणते हो आई. आणि मग त्यानंतर ऋतुराज राजश्रीला विचारतो की वहिनी कुठे आहेत? आपण जेवण करायचं का? त्यावर राजश्री सांगते हो आपण सुरुवात करूयात. पण तितक्यात रुक्मिणी त्या ठिकाणी येते. ती मोठमोठ्याने सिंधूला आवाज देत असते. त्यामुळे सिंधू, राघव आणि राणी त्या ठिकाणी येतात. तिला विचारतात की काय झालं? रुक्मिणी सिंधूला विचारते की तुझी हिंमत कशी झाली राणीवर खोटे आरोप करायची? तुला काहीच वाटत नाही का? त्यावेळी रत्नाकर म्हणतो की वहिनी नेमकं झाले तरी काय? आणि त्यावेळी मग रुक्मिणी त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगते. ती म्हणते की या सिंधूचं असं म्हणणं आहे की राणी आजारी नव्हतीच, तिने आणि तिच्या आईने मिळून फक्त एक नाटक केलं. आणि एवढंच नाही तर राजश्रीच्या कॉलेजमध्ये जे कॉपी केसचं प्रकरण घडलं त्यामध्ये सुद्धा राणीचाच हात आहे असं तिचं म्हणणं आहे. आणि ते ऐकून घरातल्यांना तर धक्काच बसतो. राघवला सुद्धा आश्चर्य वाटतं. तो सिंधूकडेच बघत असतो. तर सिंधू काही न बोलता गप्प उभी असते. तर राणी हसतच तिच्याकडे बघत असते. तर रुक्मिणी सगळ्यांसमोर सिंधूचा अपमान करत असते. आणि त्यावेळी मग ऋतुजा सुद्धा सिंधूला बोलायला सुरुवात करते. म्हणत असते की काही नाही ओ वहिनी, या दादा आणि वहिनींनीच या सिंधूला डोक्यावर बसून ठेवलंय. तर मग राजश्री पुढे येत म्हणते की ऋतुजा तू सुद्धा रेश्माची बाजू घेत असतेस ना? मग मी असं म्हणते का की तू रेश्माला डोक्यावर बसून ठेवलंय? आणि मग याच गोष्टीवरून त्याच दोघींचा वाद सुरू होतो. तर रत्नाकर म्हणतो की रत्नपारखींच्या सुनांची आपापसात तुलना करू नका. तर रुक्मिणी म्हणते अगदी खरं आहे, इथे विषय काय चाललाय आणि तुम्ही काय बोलताय? आणि मग ती पुन्हा सिंधूला विचारते की तुझी हिंमत कशी झाली राणीवर असे खोटे आरोप करायची? आणि राणी जेव्हा आजारी होती तेव्हा तूच तिला चेक केलं होतं ना? तेव्हा नाही का मग तुला वाटलं की ती नाटक करते?
त्यावेळी रत्नाकर म्हणतो, पण वहिनी, सिंधू कधीच खोटं बोलत नाही, माहिती आहे ना तुला, आणि ती आरोप करते म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल. पण ते ऐकून राणी आणि रुक्मिणी रागातच त्याच्याकडे बघू लागतात. राजश्रीसुद्धा सिंधूची बाजू घेत पुढे येते. तर ऋतुजा म्हणते की राजश्री वहिनी, जेव्हापासून तुम्ही कॉलेजमध्ये जायला लागला आहात तेव्हापासून तुमची जीभ तर खूपच सुरू चालतीये. आणि मग ती रुक्मिणीला विचारते की तुम्हाला हे सगळं चालतं का? तर रेश्मा मध्येच म्हणते की आई, हा तर फक्त ट्रेलर आहे. गेल्या 4 महिन्यात काय काय घडले तुम्हाला माहीत नाही. मात्र त्यांचं ते सगळं बोलणं ऐकून ऋषभ वैतागतो आणि तो त्यांना गप्प बसायला सांगतो. तर ऋतुराज लगेच ऋषभवरच ओरडतो. मात्र रुक्मिणी त्या सगळ्यांना गप्प करते आणि मग ती पुन्हा सिंधूवर ओरडते. ती म्हणत असते की इतरांवर आरोप करताना तर तू खूप चुरू बोलतेस ना, मग आता काय झालं? आता तू अशी मूग गिळून गप्प का आहेस? आणि ते ऐकून राणी मनाशी म्हणत असते की या रुक्मिणी काकूंच्या हातात असलं ना तर यांनी घरातल्या प्रत्येकाला घराबाहेर काढलं असतं. पण खरं तर ना, या घरातल्या सगळ्यांनी आपापल्या मार्गाने निघून जायला हवं. या मोठ्या घरात रुक्मिणी काकूंना एकटीलाच ठेवायला हवं, म्हणजे त्यांना घरातल्यांची किंमत कळेल. तर इकडे रुक्मिणी सिंधूला म्हणत असते की तुझ्यासाठी राणीने काय काय केलंय माहिती ना तुला. फक्त तुझ्यासाठी तिने तिचा संसार मोडला, ती राघवपासून वेगळी झाली, मात्र तरीसुद्धा तू राणीवर असे घाणेरडे आरोप करतेस. तुला काहीच वाटत नाही का? आणि मुळात राजश्रीच्या कॉलेजसोबत राणीचा काय संबंध? तिला त्याबद्दल काही माहिती तरी आहे का? आणि मग ती सरळ सिंधूला सांगते की आता मी तुला यासाठी शिक्षा करणार आहे. तू सगळ्यांसमोर राणीची माफी मागायची, नाहीतर हे घर सोडून निघून जायचं, ते सुद्धा तुझ्या मुलीला सोबत घेऊन. आणि मग ते ऐकून राघव चिडतो. तो म्हणतो की काकू, सावी माझीसुद्धा मुलगी आहे आणि तुम्हाला चांगलंच माहिती आहे की मी सिंधू आणि सावीशिवाय जगू शकत नाही. आणि जर सिंधू हे घर सोडून गेली तर मग मी सुद्धा हे घर सोडून जाईल, एवढं लक्षात ठेवा. आणि ते ऐकून राणी रागातच राघवकडे बघू लागते. तर इतर सगळेजण घाबरलेले असतात. रुक्मिणीला सुद्धा पुढे काय बोलावं ते कळत नाही. तर सिंधू मनाशी म्हणत असते की मधुताईंना खोटं सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे आता एकही पुरावा नाही आहे. जोपर्यंत मला पुरावा सापडत नाही तोपर्यंत गप्प बसायला हवं. एकदा का पुरावा सापडला की राणी वहिनींचं खोटं मी सगळ्या घरच्यांसमोर घेऊन येईल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राणी आणि राघव डान्स प्रॅक्टिस करत असतात आणि त्याच वेळी सिंधू त्या ठिकाणी येते. त्या दोघांना एकमेकांच्या जवळ बघून तिला वाईट वाटतं. त्यानंतर मग राजश्री सिंधूला विचारते की तू आणि राघव कधी लग्न करणार आहात? तर सिंधू म्हणते मला थोडा वेळ हवा आहे. तर रुक्मिणी विचारते कशासाठी? तुझा राघववर संशय आहे का? त्यावर सिंधू म्हणते नाही, पण पर्सनल रिझन आहे. मात्र रुक्मिणी ऐकत नाही. ती म्हणते की तू राघवसोबत कधी लग्न करणार ते सांग, नाहीतर घर सोडून निघून जा. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.